राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल। मॉलमध्ये पर्स, ज्वेलरी, टॉयज, ब्युटी प्रोडक्ट्स, लेडीज इनरवेअर, मुलांच्या जन्मापासून 2 वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध, तसेच गिफ्ट, फॅन्सी स्टेशनरी, हेअर ॲक्सेसरीज, महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध। मग आजच वैरवी मॉलला भेट द्या। आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग, पानगव्हाणी हॉस्पिटल जवळ, सराफ बाजार, राहता। मोबाईल क्रमांक 770191 अनेक हॉटेल्सची स्वतःची खास सिग्नेचर डिश असते। त्याचप्रमाणे आता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साईबाबा संस्थांच्या प्रसादालयानेही आपली साई आमटीच्या रूपाने एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे। ही केवळ एक आमटी नसून ती श्रद्धा, आरोग्य आणि घरगुती चवीचा एक अनोखा संगम आहे। साई भक्तांना सात्विक अन्नातून सेवा या परंपरेला साजेशी ही आमटी असेल असा विश्वास साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केला। साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून तसेच प्रसादालयाचे प्रमुख संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साकारलाय। विशेष म्हणजे राष्ट्रपती भवनातील आचार्यांना महाराष्ट्रीयन पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देणारे निष्णात आचारी रवींद्र बहाडणे आणि प्रल्हाद कर्डिले महाराज यांनी ही साई आमटी विकसित केली आहे। आहार तज्ञांच्या दृष्टीने ही आमटी म्हणजे प्रथिनांचं भांडार आहे। मूग, मठ आणि हरभरा डाळींचं पौष्टिक त्रिसूत्री, स्निग्धतेसाठी शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मनमोहक स्पर्श आणि पचनास मदत करणारे कमी तेल व संतुलित मसाले या आमटीला परिपूर्ण बनवतात। मोहरी, जिऱ्याच्या सुवासिक फोडणीत परतलेला कांदा, आले, लसूण आणि कढीपत्ता यांची चव थेट मनाला भिडते। ही आमटी फायबर, जीवनसत्व आणि कॅल्शियमने समृद्ध असून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक सात्विक प्रसाद आहे। साई भक्तांना या आमटीच्या रूपाने घरच्या जेवणाचा आनंद मिळेल। साई आमटीमध्ये कमी तेल आणि कमी तिखट वापरल्यानं ती पचायला अतिशय हलकी आहे। प्रथिनांनी परिपूर्ण असल्यानं स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम आहे। फायबरमुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ती फायदेशीर ठरते। कॅल्शियम, जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असलेली ही आमटी संपूर्ण आरोग्यासाठी परिपूर्ण डिश ठरणार आहे। गुरुवारी या आमटीचा शुभारंभ करताना गाडीलकर यांनी स्वतः भाविकांशी संवाद साधला, तेव्हा सर्वांनी या आरोग्यदायी आणि चविष्ट साई आमटीचं तोंड भरून कौतुक केलं। यावेळी साई संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दाराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, प्रसादालय प्रमुख संजय शिंदे, आयटीचे अनिल शिंदे आदी उपस्थित होते। यापुढे दर गुरुवारी साई आमटी चपाती किंवा गरमागरम भातासोबत प्रसाद रूपात दिली जाईल। ही आमटी आता केवळ एक पदार्थ न राहता शिर्डी प्रसादालयाचा एक नवा ब्रँड म्हणून ओळखली जाईल। जवळपास 30 वर्षापूर्वी प्रसादालयात प्रसिद्ध असलेल्या आमटीची आठवण या निमित्तानं अनेकांना झाली। ओम साई राम, मेरा नाम है अमीशा, मैं सूरत से आई हूँ और मैं यहाँ पे शिरडी में भगवान के दर्शन करके यहाँ पे उनके भोजनालय में खाना खाने आई हूँ। और यहाँ का जो आयोजन है बहुत अच्छा है और ख़ास करके साई आमटी, इनका जो फूड है मतलब घर का आप टेस्ट करोगे तो ऐसा लगेगा कि आप घर पे खा रहे हो, इतना मस्त है। और यहाँ की आयोजन भी बहुत 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 अच्छी। मेन्यू में आपको कटहल की सब्ज़ी मिल जाएगी, दाल राइस मिल जाएंगे, शीरा, मीठे में कुछ मिल जाएगा, सब चीज़ें बहुत अच्छी है, टेस्टफुल है, 100%। आम्ही मुंबईवरून आले आहे। आम्ही नेहमी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी येतो, पण आज ही नवीन आमटीचा प्रसाद सुंदर होता एकदम, आणि दरवेळेस चांगलाच असतं प्रसाद, पण आज ही नवीन आयटम चालू केलं आमटी, ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे। तरी पण एकदा त्यांचं ट्रस्टचा मी मनपूर्वक आभार मानतो। ओम साईराम।